या संदर्भातलं जे काय जो संदर्भ आहे असं की 2 जुलै 2023 रोजी या राज्यात या शहरात जे काही घडलं त्याच्यामध्ये 2 जुलै 2023ला पुणे शहरातले तमाम कार्यकर्ते हे शहर आदरणीय पवारसाहेबांचं, आदरणीय सुप्रियाताईंचं, आदरणीय अजितदादांचं असून सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्यावर राहिले. माझ्यासारखा एक कार्यकर्ता पवारसाहेबांसारखा एक महान योद्धा पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार नाही या भूमिकेतून. त्याचबरोबर पवारसाहेबांनी या राज्यासाठी, या देशासाठी आणि एकूणच पुरोगामी चळवळीसाठी आपल्या आयुष्यातले 68 वर्ष दिले. त्याच्यामुळं काही जरी झालं तरी पवारसाहेबांची साथ आपल्याला सोडायची नाही या उद्देशाने आम्ही या ठिकाणी थांबलो आणि माझ्याबरोबर शेकडो नाही तर हजारो लोक या ठिकाणी थांबले. राज्यातल्या एकूणच युनिटमध्ये पुणे शहराचं युनिट म्हणजे एकूणच चांगलं ठेवण्यामध्ये आंदोलनं असतील, बैठका असतील, त्याचबरोबर काही एकूण कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यवस्थित ठेवण्यामध्ये आम्हाला आजपर्यंत यश आलेलं आहे. महानगरपालिकेची सार्वत्रिक जी काही निवडणूक येणार आहे त्या पुणे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. महाविकास आघाडी म्हणून आदरणीय साहेबांच्या सूचनेनुसार आमच्या काँग्रेसबरोबरच्या 2 बैठका संपर्क झाल्यात, शिवसेनेबरोबरच्या 2 बैठका संपर्क झाल्यात. माननीय बंटी पाटील साहेब जे काँग्रेसचे इथले संपर्क प्रमुख आहेत आणि माननीय सचिन भाऊ आहिर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इथले संपर्क प्रमुख आहेत यांच्याशी डायलॉग आहे. आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये पहिल्यांदाच म्हणजे भाजप वगळता आमच्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या एकमेव युनिटनी उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत. 252 अर्ज काल संध्याकाळी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. ते काय नुसते फक्त अर्ज नाही तर शुल्क भरून ज्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की मला लढायचंच आहे आणि मला कुठल्या प्रकारची माघारी घ्यायची नाही आणि माझी तयारी पूर्ण झाली असे कार्यकर्ते या ठिकाणी कुठल्या प्रकारचा टाईमपास न ठेवता या ठिकाणी अशा प्रकारची उमेदवारी मागत आहेत. त्यांना आम्ही सांगितलं की उद्या महाविकास आघाडी म्हणून कुठेतरी काँग्रेस किंवा शिवसेनेबरोबर आपल्याला 2 पावलं पुढे मागे करायला लागतं, त्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल. आणि ती कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. कारण की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा लढलो, महाविकास आघाडी म्हणून विधानसभा लढलो. पुणेकरांची एक मानसिकता झाली आहे की आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहायचं. जे वाटोळ झाले ते महायुतीतल्या 3 पक्षामुळे पुण्याचं वाटोळ झालं ही मानसिकता पुणेकरांची आहे. आणि त्याच्याचमुळे मागचे 2 दिवस आपल्या माध्यमातून ज्या काही चर्चा रंगल्या गेल्या ज्याच्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्यावर जे काय एकूणच डिबेट चाललं आहे त्याच्यामध्ये मी माझी भूमिका क्लिअर केली की बाबा अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित पुण्यात लढणार नाहीत, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू. आणि मग आपल्या माध्यमातून एक मला जे काही प्रश्न विचारण्यात आला त्याच्यामध्ये मी सांगितलं जर समोरून प्रश्न असा आला की तुम्ही जर एकत्र लढायचं ठरलं तर काय करायचं तर त्या ठिकाणी मी क्लिअर सांगितलं आहे 2023ला किंवा 1999 साली सुद्धा पवारसाहेब मला काहीतरी देतील, पवारसाहेबांकडून मला काहीतरी मिळेल ह्या उद्देशाने मी पवारसाहेबांच्यावर नव्हतो. पवारसाहेबांची पुरोगामी चळवळीची एकूणच धडपड, पवारसाहेबांसारखा एक द्रष्टा नेता ज्या नेत्याचा मला कायम अभिमान राहील त्या पवारसाहेबांच्या श्रद्धेपोटी मी या ठिकाणी थांबलेलो आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये फक्त एखादी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकडच्या 4 लोकांचं भलं व्हावं आणि आमच्याकडच्या 2 लोकांचं भलं व्हावं एवढ्या वाईट किंवा संकुचित भूमिकेसाठी मी चुकीचा निर्णय घेणार नाही. काल, परवा आणि आज आणि उद्यासुद्धा मान्य अजितदादांबरोबर आमचा कुठल्या प्रकारची द्वेष, शत्रुत्व किंवा कुठल्या प्रकारची नाराजी किंवा राग नव्हता, नाही, उद्या पण नसेल. आमचा विषय पुरोगामी चळवळ, या शहराचं, या राज्याचं नाही का महायुतीने केलेलं वाटोळं या बेसवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जावं हा निर्णय आहे. आणि त्याच्या पलीकडे जर एखाद्या माणसाला कोणातरी म्हणजे राज्याच्या नाही शहर स्तरावर एखाद्या दुसऱ्या कुठल्या माणसाला जर वाटलं तसं जावं तर त्या ठिकाणी त्यांचं ऐकायचं का नाही ऐकायचं हा निर्णय पक्ष सुप्रीमो घेतील. मला आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताईंच्या एकूणच भूमिकेवर प्रचंड विश्वास आहे. साहेब त्यांची 68 वर्षाची पुरोगामी चळवळ बिलकुल इकडे ब्रेक होऊन देणार नाही. स्थानिक ठिकाणी का होईना पण चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत. पण त्याच्या पलीकडे जर एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा तर प्रशांत जगतापने आपलं राजकारण काही काळाकरता थांबवावं असा प्रशांत जगतापचा निर्णय नक्की आहे. द्वेष का मी अजितदादा सन्मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली किंवा हाताखाली तब्बल 24 वर्ष कामकाज केले. त्यांनी मला कधी काय कुठली वाईट वागणूक दिली नव्हती किंवा त्यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख या राज्यामध्ये होती. पण पवारसाहेबांसारखं नेतृत्व या राज्यात, या देशात पुन्हा जन्माला येणार नाही हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. पवारसाहेबांची सेक्युलर भूमिका जी आम्ही कायम मागची 20-25 वर्ष भाजपच्या RSSच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांवर आम्ही टीका करत आलोय त्याच्यामुळे तिकडं आम्ही काय गेलो नाही कारण की दादा भाजपबरोबर गेले. आजची परिस्थिती अशी आहे की भाजपबरोबर दादांची युती होत नाहीये. त्याच्यामुळे आज दादांच्या पक्षातल्या बऱ्याचशा लोकांचा आग्रह आहे की या पक्षावर युती करावी. निवडणुकीनंतर पुन्हा तो पक्ष तिकडे जाईल हा पहिला पाठ.
पण त्याच्या पलीकडे पुणेकर आज महायुतीवर नाराज आहेत, फक्त भाजपवर नाही. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर नाराज आहेत, अजितदादांच्या राष्ट्रवादीवर नाराज आहे, कारण की पुण्यात कोयता गँग, पुण्यातल्या महापालिकेतला भ्रष्टाचार, ट्रॅफिक जामची समस्या याने कळस गाठलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर महायुतीतल्या एखाद्या पक्षाबरोबर जर आघाडी केली तर आमचा महायुतीवर सरकारवर टीका करण्याचा रोखच बदलेल आणि निवडणुकीतली हवाच निघून जाईल परिस्थिती आहे. त्यामुळे पुणेकरांच्या नजरेत पडायचं नाही, आपल्या पुरोगामी चळवळीला आपल्या पुरोगामी चळवळीच्या प्रवासाला डाग लावायचा नाही. आणि किंबहुना त्याच्याही पलीकडं जे 252 कार्यकर्त्यांनी जे पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथं थांबलेत, त्यांनी जे अर्ज केलेत, त्यांना या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करायचं नाही. या भूमिकेतून माझा विषय क्लिअर आहे की त्या राष्ट्रवादीबरोबर आपली आघाडी नको. म्हटलं जातं की तुमच्या वॉर्डामध्ये तुमची जी काही आतापर्यंतची राष्ट्रवादी आपली आहे कुठेतरी थोडा बसेल या युतीमुळे असं काय होणार आहे का? म्हणजे माझा एकमेव प्रभाग आहे, मी एक या ठिकाणी सांगू इच्छितो, उलट त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, माझा एकमेव प्रभाग आहे की सन्माननीय अजितदादांच्याकडं त्या ठिकाणी प्रभागात 4 उमेदवार द्यायला नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तिथं दादांचा उमेदवार उभा राहिला किंवा नाही उभा राहिला याच्याने मला फार काही फरक पडत नाही. अर्थात माझी वानवडीकर जनता ही एकूण सर्व आहे, ते माझं भवितव्य आजपर्यंत घडवत आले, तर उद्यासुद्धा घडवतील. याबाबतीत माझ्या मनात शंका नाही, माझ्या वानवडीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. उलट जर माझ्याच प्रभागात अडचण असती तर अवघड झालं असतं. तसं नाही, जे 252 कार्यकर्ते ज्यांनी अर्ज केला आहे किंवा आणखीन मग ज्यांनी अर्ज केला नसेल मे बी, अशा लोकांनी ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवलेला आहे, त्याचबरोबर आपल्याला काँग्रेस शिवसेनेला घेऊन या शहरास तोड एक चांगलं नाही का या ठिकाणी इथं नाही का सत्ताधारी पक्ष म्हणून एक चांगल्या प्रकारचं नाही का वेगळा नाही का या ठिकाणी पर्याय नका पुणेकरांना द्यायचा आहे. त्यांचा आम्ही भ्रमनिराश का करू हा विषय. आणि याच्या पलीकडे विषय आमचा असा आहे की हे सगळं करत असताना आम्ही महायुती म्हणून रस्त्यावर उतरलो आहे. आमचे जे गुन्हे दाखल आहेत राजकीय गुन्हे, ते ह्या महायुती सरकारच्या आंदोलनातले त्यांच्या विरोधातले आंदोलन आहेत. त्या सगळ्या गोष्टीला महायुतीतल्या एका पक्षाबरोबर जरी आमची आघाडी झाली किंवा छुपी किंवा उघड युती झाली तरी आम्हाला देवेंद्र फडणवीसांवर, एकनाथ शिंदेंवर कुठल्या प्रकारची टीका करण्याचा राईट राहणार नाही. कारण की त्यांचे लोकसुद्धा इथं पुण्यात येऊन सांगतील की हे आमच्यावर होते, ह्यांनी पुण्याचं वाटोळ केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे चांगले केले पवारसाहेबांनी, महाविकास आघाडीने केले, आणि जे नाही का एकूणच नाही का उद्याच्या पुण्यासाठी काय चांगलं असणार हे हा मुद्दा घेऊन आम्ही पुणेकरांपर्यंत जावं. सेकंड थिंग, महायुतीमुळे जे वाटोळ झाले किंवा महायुतीतल्या घटक पक्षांमुळे जे पुण्याचं वाटोळ झाले, तो मुद्दा घेऊनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवावी, हा असा माझा थेट प्रस्ताव आहे. आणि त्याच्या पलीकडं मी पुन्हा एकदा सांगतो, 2 पक्ष एकत्रित करणे, दोन्ही पक्षांनी मिळून कुठल्या शहरात आघाडी करणे किंवा छुपी किंवा उघड आघाडी करणे, हा सगळा निर्णय हा सर्वोच्च नेतृत्वाचा राहील. तो माझा अधिकार नाही, माझी तेवढी पात्रता नाही. माझ्या हातात काय आहे तर मी जी पुरोगामी चळवळीचा नाही का एक चेहरा म्हणून या शहरात पुढे आलेलो आहे. पुणेकरांच्या भावना मला माहिती आहेत, त्याच्यामुळं पुणेकरांच्या नजरेत पडायचं नाही, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावायचं नाही. म्हणून आपण आपलं राजकारण काही क्षणाकरता, काही दिवसाकरता, काही महिन्याकरता किंवा काही वर्षाकरता आहे तिथं स्थगित करावं. आपण राजकारण थांबव या निर्णयापर्यंत मी नक्की येईल. आता तो निर्णय नाही. ज्यावेळेस असं कदाचित 2 नका राष्ट्रवादीची आघाडी व्हायचा निर्णय झाला आणि तो अधिकृत ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी प्रशांत जगताप राजकारणामध्ये काही क्षणाकरता, काही दिवसाकरता नक्की थांबलेला या पुण्याला आणि महाराष्ट्राला नक्की दिसेल. दादा शरद पवार म्हणाले होते तुमच्याच बैठकीत की भाजपा सोडून कुणाशी युती करा. आणि दुसरा प्रश्न असा आहे, शरद पवारच म्हणाले की मी गेल्या 25 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्षच देत नाही, ज्या काही आघाड्या युत्या होतात त्या स्थानिक लेवलला होतात. मग हे तुमच्या सर्वोच्च नेत्याचा आदेश असताना तुम्ही का नाराजी व्यक्त? मला राज्यातल्या बाकीच्या कुठल्या कार्यकर्त्यांचं माहिती नाही, पण पुणे शहराचा अध्यक्ष नात्याने, मागच्या काळात महापौर या नात्याने मला आदरणीय श्रद्धेय पवार साहेबांचं प्रचंड प्रेम मिळालं. पवार साहेबांच्याबरोबर मला 1 to 1 सारख्या चर्चा करता आल्या. मागच्या 2.5 महिन्यामध्ये साहेबांबरोबर माझ्या आदरणीय पवार साहेबांच्यावर माझ्या 4 वेळा चर्चा आल्यात. किंवा साहेबांनीच मला महाविकास आघाडीची तुमची चर्चा कुठवर आली अशा प्रकारची विचारणा केलेली आहे. त्याच्यामुळं पवार साहेबांनी कुठे आम्हाला त्या राष्ट्रवादीबरोबर घरोबा करा अशा प्रकारचा कुठलाही आदेश दिलेला नाही. भाजपला त्या ठिकाणी थांबवण्याकरता इतर ज्या काय आघाड्या चालल्या आहेत, काही ठिकाणी वसई विरारमध्ये त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आहे, अशा ठिकाणच्या तिथल्या आघाड्या होऊ शकतात. पुणे शहरात मात्र तशी परिस्थिती नाही. पुणे शहरामध्ये त्या राष्ट्रवादीचा आमचा थेट सामना झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी सन्माननीय सुप्रियाताईंसाठी, सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी, बापूसाहेब पठारे यांच्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं पाणी होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ. कोण आग्रही आहे दादा? कोण आग्रही आहे? असा एक दादा एवढा मोठ्या पक्षामध्ये एखाद दुसरं कोणतरी माणूस आग्रही राहू शकतं. त्यांचा आग्रह म्हणजे पक्षाची भूमिका नाही. त्याच्यामुळे असं कोणीतरी आग्रह जरी केला असेल तरी माझे पक्ष नेतृत्व अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे का तुमच्यासोबत? तुमच्या म्हणण्याचा रोग असा आहे का मग ते यायला नाही? आता मला सन्मान्य अजितदादांचं मला माहिती नाही, पण त्यांचे जे काही 2ऱ्या-3ऱ्या फळीतले इथले स्थानिक कार्यकर्ते असतील ते मे बी नाही का आमच्या मध्ये एखाद्या कोणातरी कॉन्टॅक्ट करत असतील. पण
त्याचा अर्थ आमच्या पक्षाने अधिकृत अशा प्रकारचा कुणाला दूत म्हणून पाठवलेलं नाही. एखाद्याला स्वतःला बरं वाटावं आणि दादांना बरं वाटावं म्हणून अशी भूमिका बजवायची असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे युनिटची अधिकृत भूमिका नव्हती, नाही आणि नसेल. दादा कालच्या आपल्या मुलाखतीनंतर अशी एक चर्चा उडवली जाते की दादा आता काँग्रेसच्या वाटेवर आहे किंवा असं सगळं सुरू झालं. मी पुन्हा एकदा सांगतो, मी पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ता आहे. उद्या माझा राजकारण थांबण्याचा जर निर्णय झाला तर मी कुठलाही पक्ष जॉईन करणार नाही, सत्ताधारी पण नाही, विरोधी सुद्धा नाही. ज्यावेळेस मला माझं अंतर्मन सांगेल की आता होय राजकारण थोडी स्वच्छता झाली, आपण परत राजकारण सक्रिय व्हायला पाहिजे, त्यावेळेस मी मात्र परत एकदा निर्णय घेईन. आणि अगदी असं वाटलं की माझ्याच वानवडीकरांनी सांगितलं की बाबा तुला निवडणुकीसाठी निर्णय घ्यावा लागेल, त्यावेळेस मी योग्य तो निर्णय नक्की घेईन. पण कुठल्याही दुसऱ्या पक्षात पवार साहेबांना सोडून जायचंच असं तर 2023ला तिकडे दादांबरोबर गेलो असतो. पवार साहेबांसाठी आयुष्यात पाहिजे ती किंमत मोजण्याची प्रशांत जगतापची तयारी आहे. पक्ष लढायची तयारी आहे का तुमच्या? आता तुम्ही म्हटलं की माझा पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून नक्की पुणे शहरात नका निवडणूक लढवेल याच्यावर मला ठाम विश्वास आहे. कारण की पुणे शहर एक वेगळ्या विचाराचं शहर आहे. त्याचबरोबर पुणे शहरातल्या नागरिकांनी महायुतीचा गोंधळलेला भोंगळ भ्रष्टाचारी कारभार पाहिलेला आहे. त्याच्यामुळे निश्चित पुणेकर या ठिकाणी महायुतीच्या बाजून जाणार नाही. आणि महायुतीतल्या एखाद्या पक्षावर आमची जर चुकून आघाडी जर झाली तर मात्र या ठिकाणी पुणेकर आम्हाला आपटवल्याशिवाय राहणार नाहीत, असं माझं थेट सांगणं. तुम्ही तुमची भूमिका शरद पवारांना सांगितले का दादा? बिलकुल नाही. माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे. आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुप्रियादा असतील, आमचे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब असतील, यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. माझे काय चुकलं असेल ते नक्की ते माझे कान धरतील. पण त्यांना माहिती आहे प्रशांत जगताप पुरोगामी चळवळ आणि ज्या कार्यकर्त्यांनी वाईट काळात आपली इमानीद्वारे साथ दिली त्यांच्या भल्याकरता, त्यांच्या एकूण पुढच्या करिअर करता ह्या ठिकाणी संघर्ष करतोय हे माझ्या नेतृत्वाला नक्की माहिती.